मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष पार पडते ती निवडणूक काय अशी यांनी नाही लादली गेली तुमचा बंधू सोबत नाही आणि दुर्दैवाने निवडणूक होते नाही खूप मतदार राजा कशा पद्धतीने प्रतिसाद देतो आणि निवडणूक कशी पार पडते. ज्यांनी संतोष अण्णांसोबत एक दिवस एक क्षण जरी काढलेला आहे त्याच्या आठवणीमध्ये संतोष अण्णांना ते मतदान रूपी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत मतदार. आणि आज भाऊ नाही त्याची काय उणीव आहे हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कारण मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून फॉर्म भरल्यापासून मी त्या दिवशी देखील बोललो होतो की एक सक्षम भाऊ, एक गावचा प्रमुख आणि माझा जो पाठीराखा होता 24 तास माझ्यासोबत राहणारा सावलीसारखा तो आज माझ्यासोबत नाही आहे. तर ती उणीव नक्कीच खूप मोठी आहे. ती उणीव कधी न भरून येणारी आहे. परंतु लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आपण आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना बघत आहोत. जवळपास 2000 मतदाराच्या मतदानात हक्क बजावणार आहे. किती टक्के मतदार होईल आणि कशा पद्धतीने काय कौल असेल, काय अपेक्षा? जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. जवळपास 1600च्या पुढं आणि 1800च्या मध्ये हे मतदान सगळं होईल आणि सुरळीतपणे ही मतदान प्रक्रिया पार पडेल. या अगोदरच्या निवडणुका तुम्ही सोबत लढलेला होता बंधुराजसोबत, आता नेमकं बंधुराज नाही तर या अगोदरही तुमच्या वहिनी या सरपंच होत्या, उपसरपंच होत्या. आत्ताची निवडणूक पहिल्यांदाच भावाव्यतिरिक्त नाही आज सक्का भाऊ नाही आहे. आमच्या दोघांचं खूप मोठं कॉम्बिनेशन होतं. परंतु मला खऱ्या अर्थानं आज एवढे भाऊ मिळालेले आहेत गावात सुद्धा, एवढे पाठीराखी मिळालेले आहेत. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी जवळपास त्याच सगळ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या पाठीराख्यांनी केलेली आहे. खूप मेहनत घेऊन सगळ्यांना संतोषांना काय होते हे सांगण्याची गरज नव्हती. परंतु त्यांच्या काही आठवणी आणि त्यांची काही स्वप्न घेऊन हे सगळे जे गावातील मंडळी आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.